अहो लॉजिकली हे शक्य तरी आहे का? महिन्याला 10% मिळणं, मी काहीच काम करणार नाही आणि महिन्याला मला 10% मिळू शकतात. ही अशक्य बाब आहे. अशक्य बाब का आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी दैनंदिन व्यावहारिक आर्थिक कौशल्य हवं आणि हे प्रत्येकामध्ये हवं. महिना 10% म्हणजे वार्षिक 120% झाले. म्हणजे मी जर 1 लाख रुपये गुंतवले तर मला 1 लाखावर परतावा 1,20,000 वर्षात मिळणार. शक्यच नाहीये. का नाहीये शक्य? अहो जिथे सगळ्यात जास्त जगामध्ये पैसा तयार होतो ते म्हणजे कॅपिटल मार्केट. कॅपिटल मार्केट म्हणजे शेअर बाजार. हो, तो शेअर बाजार ज्याला आपण जुगार म्हणतो. पण तो शेअर बाजार सुद्धा परतावा किती देतो माहितीये का? आपण जर भारताचा सुद्धा इतिहास काढला, भारतीय शेअर बाजाराचा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा, तर दीर्घावधीमध्ये सरासरी आपला परतावा हा 14-15% पुढे जात नाही. सरकार जे बॉन्ड मधले इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला सांगतं तिथला परतावा आपला 7-7.5% पुढे जात नाही. हा वार्षिक परतावा सांगतोय आणि मग 120% परतावा आपल्याला मिळणार तरी कसा याचा विचार करणं म्हणजेच लॉजिक. एका वर्षामध्ये 4,000 कोटी, हो 4,000 कोटी लोकांचे पैसे बुडाले. याच्यात सर्वजण आले हो. त्याच्यात सुशिक्षित आले, अशिक्षित आले, व्यापारी आले, डॉक्टर्स आले, वकील आले, लघुउद्योजक आले. कारण एकच होतं, ग्रीड. आता ही ग्रीड हे यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये, कारण आपल्याला शाळा कॉलेजेसमध्ये गुंतवणूक कशी करायची हेच मुळात शिकवलेलं नाहीये ना. आमची सुरुवातच तिथून आहे. आज आम्ही सुद्धा वेगवेगळ्या पातळ्यांवर सरकारच्या मागे हेच लागतो की आज 4थी, 5वी, 6वीच्या वर्गापासूनच दैनंदिन वापरातील आर्थिक कौशल्य ही शिकवली गेलीच पाहिजे.